नमस्कार. ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे मी पुरी आवतो तुमची मुलाखत घेत आहे. तर तुमचा पूर्ण परिचय द्या. भाऊसाहेब राम आमनावर, राणा कुळगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आता हे सोयाबीनचा प्लॉट आहे आपला. हां. सोयाबीन तर यावर्षी समजायचे चांगले आहेत गावामध्ये, पण तुमचं जे प्लॉट आहे पूर्ण माळरान आहे, पूर्ण दगडी शेती आहे. दरवर्षी असा प्लॉट येत नाही असं निजाम सरपंच म्हणली, पण दरवर्षीपेक्षा यावर्षी आता तुम्ही किती वर्षापासून वापरता? 3 वर्ष झालं कंटिन्यू वापरत आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय झालेलं आहे आपलं. म्हणजे आता बाहेरचा कुठलाही खत नाही तुमच्या शेतामध्ये. तर तुमचं शेजारीच घर आहे आणि शेती पण आहे निजाम सर. तर तुम्हाला काय वाटतं, दरवर्षी यांचे सोयाबीन असतं इथं आणि यावर्षी काय बदल झाला आहे? आतापर्यंत अशी सोयाबीन यांच्या शेतात आलेली मी बघितलीच नाही. ह्या वर्षी एवढी चांगली आलेली. तर 3 वर्षांनी रेग्युलर वापर आहे आपला ग्रीन प्लॅनेटचा, म्हणजे तुमच्या समोरच आहे. हां, तर इतर शेतकऱ्यांनी आता गावामध्ये तर वापरतात बरेच शेतकरी, तर इतर शेतकऱ्यांनी वापरावं याच्यासाठी. वापरावं. तर आता तुम्ही काय लावू शेतामध्ये? मी 1 एकर माझा वरण आहे. हां, तर ते विजिटसाठी पण मला बोलवलं तुम्ही. त्यासाठी मी पुरी साहेबाला विजिटसाठी बोलवले आहे माझ्या शेतामध्ये. तर हे खाली सोयाबीन दाखवा मला, शेंगा वगैरे किती लागेल. पूर्ण जमीन असताना देखील तर तुम्ही समाधान आहे इथं? तुम्ही सांगा रिझल्टबद्दल. समाधानी आहे, रिझल्ट 1 नंबर आहे. सुरुवातीला मी हे पेरणी करताना एसटीने बीज प्रक्रिया केलेली आहे. बीज प्रक्रिया करून भूमी पॉवर आणि प्रोम वापरलेला आहे, मेसळ आणि पेरणी केलेली आहे. त्यानंतर पहिली फवारणी ही ग्रो नायट्रोकिंग आणि स्प्रेडल 90 याची केलेली आहे. आणि त्यानंतर आता कालच नायट्रोकिंग, ब्लूम आणि फ्रुटर हे वापरलेलं आहे आणि फवारणी केली. फ्रुटर पण वापरले, फ्रुटर पण शेंगाची साईज वाढण्यासाठी. शेंगाची साईज वाढण्यासाठी.